एवढा पैसा बायनरी सारखा पैसा कुठलाच नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये नाही. सगळं फास्ट ग्रोथ, जी ग्रोथ आज मागच्या 6 वर्षात 7 वर्षात जी मिळाली, जी नॉन बँकिंग मध्ये कुठेही काम केलं, जेवढी ग्रोथ त्याच्यात नाही एवढी ग्रोथ प्रोडक्ट बेस मध्ये. झिरो लायबिलिटी. सांगायचा मुद्दा काय का आपल्याला पैशाची गरज किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं आपलं यश किती राहलं, किती लवकर आपल्याला मिळणार. एक गोष्ट लक्षात घ्या, विचाराची दिशा फार महत्वाची आहे. जसे विचार तसेच आपले आचार असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा तसेच घडत असतात. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला सर्वांना असं वाटतं मला 1 करोड मिळायला पाहिजे, 2 करोड मिळायला पाहिजे, सर्वांनाच वाटतं. बरोबर आहे नाही? किती लोकांना असं वाटतं का 1 करोड 2 करोड 5 करोड मिळायला पाहिजे? सर्वांना असं. मला प्रामाणिकपणे एक उत्तर द्या. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की मला एवढे पैसे मिळाले पाहिजे, तर मला एक प्रामाणिकपणे उत्तर द्या का आपल्याला 1 करोड कशासाठी पाहिजे हे आपण लिहिलंय का? याचं एक उदाहरण देतो. दीपा मॅडमचं बँकेमध्ये अकाउंट आहे. इथं बसलेल्यांचं सर्वांचंच आहे. बिगर अकाउंटचा कोणीच नाही. अकाउंट नसतं तरी नेटवर्क मध्ये आलेच नसते. प्रत्येकच आहे. पण मॅडमचं उदाहरण दिलं, अकाउंट आहे, त्यांच्या अकाउंटला 10 लाख रुपये. किती? 10 लाख रुपये. आपल्याला माहिती बँकेत जर 1 लाख रुपये काढायचे असतील तर काय म्हणणार? चेक भरून द्या. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती चेक मध्ये काय असतं? एक ते तारीख टाकायचा एक कॉलम असतो, नाव टाकायचा एक कॉलम असतो, खाली अक्षरी टाकायचा एक कॉलम असतो, इथं अंकी टाकायचं असतं, खाली साईन. बरोबर आहे की नाही? त्यांचं नेहमीचं अकाउंट असल्यामुळे बँकेचा मॅनेजर किंवा त्यांची पण चांगली ओळख आहे. त्यांनी तारीख टाकली आजची, नाव टाकलं, खाली सही केली आणि त्यांनी सांगितलं की मला 1 लाख रुपये द्या. देईल का? का नाही देणार? का नाही देणार? काय नाही देणार? किती लोकांना असं वाटतं का म्हणून टाकली नाही म्हणून देणार नाही? सर्वांनाच वाटतंय ना? का? तर चेक आपण नाही. मग मला तुमच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या सांगायच्या. कारण कशासाठी? जर त्या ठिकाणी अकाउंट तुमचंच आहे, पेमेंट आणायला तुम्हीच गेलात, नावही तुमचंच आहे, सही देखील तुमचीच आहे, अकाउंटला बॅलन्स आहे, फक्त चेकवरती अमाऊंट नाही लिहिली म्हणून चेक पास झाला नाही. सेम आपल्या आयुष्याचं तसंच आहे. प्रत्येक जणाला असं वाटतं का मला 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी मिळाले पाहिजे. पण कशासाठी पाहिजे? तो परमेश्वर सुद्धा विचारेल तुम्हाला 1 करोड रुपये पाहिजे, पण कशासाठी पाहिजे? मग आपल्याकडे लिखित पाहिजे. घरासाठी एवढी रक्कम, गाडीसाठी एवढी रक्कम, इन्व्हेस्टमेंट गोल्ड असेल किंवा अदर काय असेल त्याच्यासाठी एवढी रक्कम, अदर कुठली प्रॉपर्टी बनवायची असेल तर त्याच्यासाठी हे आपल्याकडे लिखित पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण तिथेच फेल होतो. रक्कम पाहिजे असती, पण कशासाठी पाहिजे हे माहित नाही. त्याच्यामुळे तो देणारा पण देत नाही. त्याच्यामुळे आपला चेक काय पास होत नाही. आपल्याकडे लिखित पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही लिहिणार 1 करोड रुपये मला याच्यासाठी पाहिजे, त्या दिवशी तुम्ही म्हणणार 1 करोड बनवण्यासाठी मला किती पेअर मॅच झाले पाहिजे आणि किती पेअर मॅच झाले पाहिजे तर किती दिवसात 1 करोड पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करायला लागणार त्या दिवसापासून तुमचं नेटवर्क वाढायला सुरुवात होतं. आपल्याकडे आपल्या स्वतःच्या लाईफची जर्नीज आपण पूर्ण केलेली नाही, आपल्या स्वतःच्या लाईफची स्टोरीज आपण लिहिली नाही, तर मग मात्र आपला चेक कधीच पास होणार नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं असे 1 कोटी मिळाले तर खूप पैसे झाले. पण मी नेहमी उदाहरण देत असतो, आपलं स्वतःचं एक सुंदर घर असा, कुठे असू द्या, आपण गावाकडे असू द्या, सिटीत असू, कुठे असू द्या, घर असं असावं का आपण ज्या गावात राहतो, ज्या परिसरात राहतो, आपल्यासारखं घर कुणाचं नसतं. म्हणजे काय? त्याचं बजेट 25 लाख असतं, 50 लाख असतं, त्याचं डबल होतं. आलं लक्षात? कारण आपल्यासारखं घर आपल्या परिसरात आपल्या गावात कोणाचं नसतं. आपल्याकडे गाडी अशी असावी का आपल्या परिसरात आपल्या गावात कोणाची नसतं. आपल्याकडे शेती एवढी असावी का आपल्या गावात एवढी शेती कोणाकडे नसते. आपल्याकडे एवढी असावी का आपल्या गावात कोणाकडे नसते. आपल्याकडे सोने एवढं असावं का आपल्या गावात कोणाकडे नसतं. मग त्याचं बजेट काढा का आपल्याला खऱ्या अर्थाने किती पैशाची आवश्यकता आहे आणि मग तेवढी आवश्यकता आहे तर आपल्याला एवढे पैसे किती कालावधीत मिळवायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यांना वरती आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. बरोबर आहे की नाही? सर्वांवरती आहे. आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे जगला आतापर्यंत आयुष्य. बरोबर आहे की नाही?
मग आतापर्यंत जर आपल्या मनाप्रमाणे आपण आयुष्य जगलो तर मग पैसे कमवण्याचं सुद्धा कोण ठरवणार? कोण ठरवणार? मग आपण जर ठरवणार असेल तर आपल्याकडे कुठली तरी एक अशी स्टोरी लिहिली पाहिजे, अशी कुठेतरी एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे की जेणेकरून आपल्याला पैसा मिळेल. आणि याच्यासाठी वेळेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ हा असा विषय आहे की जो एकदा हातातून गेला तर परत येत नाही. आजचा दिवस गेला तर उद्या परत उगवणार नाही. उद्याचा नवीन दिवस. आजची वेळ गेली तर परत कोणासाठी थांबत नाही. तिला थांबायला वेळ नाही. तुम्ही थांबा म्हटलं तर ती थांबू शकत नाही. म्हणून वेळेचं महत्व जाणार आणि वेळेचं महत्व जाणून आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, आपण ज्या फ्युचर म्हणून काम करतोय, ज्याच्यामध्ये आपण करिअर लावलंय, त्याला खरोखर आपण तेवढा वेळ देतोय का हे अभ्यासा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण वयाच्या 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष शिक्षणासाठी खर्च करतो आणि काय म्हणून करतो? नोकरी मिळावी. एक गोष्ट लक्षात घ्या, 25 वर्ष वेटिंग करून आपण नोकर म्हणून जगण्यासाठी तयार असतो. मग या बिझनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ओनर म्हणून आहात, नोकर म्हणून नाही, एक मालक म्हणून आहात. मग मालक बनवण्यासाठी थोडेसे कष्ट, मेहनत जास्त घ्यावं लागेल. याचा अर्थ आपल्या बरोबर जे काम करणार आहे ते नोकर नव्हे, ते बिझनेस पार्टनर आहे. तेव्हा प्रत्येकाबरोबर आपण त्या प्रेमाने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण वेळेचं महत्व जाणार. आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. रोज कमीत कमी नोकर बनून राहण्यासाठी 8 तास काम करतो, तर मालक म्हणून जगण्यासाठी 8 तास वेळ द्यायला काय हरकत? नोकर म्हणून जगण्यासाठी 8 तास वेळ देत असेल तर मालक म्हणून जगण्यासाठी आपण 8 तास वेळ का देऊ नये? आणि ज्या दिवशी तुम्ही ठरवणार का 8 तास मी वेळ देणार, फेसबुक, इंस्टाग्राम, अन्य काही असतील, याला वेळ जास्त देऊ नका. आपल्या कामावरती फोकस करा आणि त्याच्यावरती आपण मोठे व्हा. आणखीन एक उदाहरण जसं विचार करणार त्याच्यावरती सांगतो. एकदा एक व्यक्ती एका महाराजांकडे गेली आणि ते म्हणजे, महाराज, बऱ्याच वर्षापासून माझं स्वप्न आहे माझं घर बनवायचं, पण माझं घराचे काही योग येईना. काय म्हटले? बऱ्याच वर्षाचं माझं स्वप्न आहे तर मला एक सुंदरसं घर बनवायचंय, पण घर बनवण्यासाठी माझ्याकडे काय योग येईना, काहीतरी उपाय द्या. महाराज म्हणजे ठीक आहे, देव सांगतो. एक काम कर, जाता जाता त्या ठिकाणी एक मडकं पडलेले, ते उचल आणि त्या समोर एक झाड आहे ना, त्याची फांदी थोडीशी कट केलेली, त्याच्यामध्ये फक्त उलटा लटकाव. बस एवढंच. आणि हात ते एवढंच कर आणि जा म्हणे. आता तो काय करतो, जातो, ते मडकं उचलतो, त्या झाडाच्या त्याच्यामध्ये उलटा लटकवतो आणि निघून जातो. बरोबर 6 महिन्यानंतर तो परत महाराजांकडे येतो, दर्शन देतो. महाराज खूप आभारी आहे, तुम्ही जो टोटका दिलाय, तुम्ही जो पर्याय दिला ना, त्याने माझं घर पूर्ण झालं. महाराज म्हटले, झालंही पण बरोबर आहे, पण मी काहीच नाही केलं. ते म्हणजे तुम्ही नाही का तो मार्ग सांगितला, ते मडकं घ्या त्याच्यात ठेवा. अरे बाळा म्हणे, तू नीट जाऊन बघ, तू जे मडकं लटकवलंय त्या मडक्यामध्ये चिमण्यांनी घरटा केलंय. जे मडकं लटकवलंय त्या चिमण्यांनी घरटा केलंय आणि त्या मडक्यामध्ये त्या चिमणींची पिलं आहे. त्या पिलांसाठी तू जी जागा निर्माण करून दिली, त्याच्यामुळे तू एक चांगलं कर्म केलंय आणि चांगलं कर्माचं फळ तुला चांगलं मिळालं. त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून तुझं कर्म. सांगायचं तात्पर्य तुम्हाला हेच आहे, सांगायचं तात्पर्य हेच आहे, आपल्याला असं काम करायचं. जर मला 1 करोड पाहिजे तर आपल्या टीम मध्ये प्रत्येक व्यक्तीला 1-1 करोड मिळाले पाहिजे. 1-1 करोड मिळाले पाहिजे आपल्या टीम मध्ये. जे पेराल तेच उगवणार आहे, जे पेराल तेच उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे, आपला नाही. त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यात सुख पेरा, सुखच मिळेल. धन पेरा, धनच मिळेल. त्याच्यामुळे आरोग्य द्या, आपल्याला सुद्धा आरोग्य चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करणार आहे. आणि मी तुम्हाला परत आणखीन एक उदाहरण देतो. खूप सुंदर उदाहरण आहे वेळेचं. कारण वेळेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा एक व्यक्ती असतो. का सांगतो मी उदाहरण? कारण हे उदाहरण जर सांगितलं तर आपल्याला, आपण या ठिकाणी आलो त्या वेळेचा आपण काय उपयोग करून घेतला आणि ते उदाहरण जर आठवलं तर आपल्याला आपला प्रत्येक दिवस कसा घालवायचा हे आपल्याला. कारण वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यावरती एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती एका महाराजांकडे गेला. जाण्यापूर्वी काय झालं, ते महाराज गावातून चालत होते, वृद्ध होते,
बराच वेळ चालल्यानंतर त्यांना लागते तहान. त्यांना तहान लागते. तहान लागलं म्हणून ते म्हणतात पाणी मिळालं पाहिजे. मग ते इकडे तिकडे बघतात. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना काहीच दिसत नाही. आणि एका ठिकाणी एक छोटस घर असल्यानंतर ते त्या ठिकाणी जातात. त्याच्यात पाणी मिळेल. त्या ठिकाणी एक उमदा तरुण मुलगा येतो. तो काय पाहिजे महाराज? काय नाही, पिण्याला पाणी पाहिजे. ते देतो, बसा. तो घरात जातो, पाणी घेतो आणि एक मटक्यामध्ये त्यांना पाणी आणून देतो. ते महाराज पाणी पितात. पाणी पिऊन झाल्यानंतर महाराज विचारतात, मला ओळखलं का? काय म्हणतात? मला ओळखलं का? तो महाराज माफ करा, मी काय आपल्याला ओळखू शकलो नाही. ते महाराज त्याला म्हणतात, मी यमराज. इथून जात होतो पण प्रोटोकॉल मध्ये तुझंच नाव होतं. प्रोटोकॉल मध्ये तुझंच नाव होतं आणि मी तुला घ्यायला. त्याच्या पायाखालची वाळू सरकते, कारण त्याच्यावरती कुटुंबाचा भार असतो, त्याच्यावरती जबाबदाऱ्या असतात, खूप काही गोष्टी असतात कुटुंबाच्या, आणि त्या पूर्ण करणं राहिलेलं असतं. आणि अशा वेळेला ज्यावेळेला शेवटचा क्षण अचानक आला त्यावेळेला मात्र तो गडबडतो. तो महाराजांच्या पाया पडतो आणि महाराजांना विनंती करतो, काही करा महाराज, मला एक चान्स द्या. काय म्हणतात? काही करा महाराज, मला एक चान्स द्या. महाराज म्हणतात, तू मला पाणी दिलंय म्हणून एक तू चांगलं कर्म केलंय, ठीक आहे, काही हरकत नाही, मी एक तुला चान्स देतो, पण त्याला काही कंडिशन आहे. त्यांनी काही सांगा पण एक चान्स द्या. ठीक आहे म्हणे, देतो तुला 5 मिनिटाचा वेळ. किती? 5 मिनिटाचा वेळ. ह्या 5 मिनिटामध्ये तुझ्या आयुष्यात तुला जे काही करायचंय ते त्या डायरीमध्ये लिहायचं. तुला जे काही करायचंय ते तुझ्या आयुष्यात त्या 5 मिनिटात तुझ्या डायरीत लिहायचंय. डायरी माझ्याकडून वही पेन तुझ्या हातात येईल. 5 मिनिट संपल्यानंतर तुला देण्याची आवश्यकता नाही, ती ऑटोमॅटिकली माझ्याकडे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जे त्या डायरीत लिहिणार ते 100% 1001% खरंच होतं. त्याला खूप बरं वाटतं, महाराजांचे आभार व्यक्त करतो, कारण माझं भविष्य मलाच द्यायचंय, माझं भविष्य मलाच द्यायचंय. आता मात्र मी माझं भविष्य चांगल्या प्रकारे लिहू शकतो. मग त्यावेळेला काय होतं, डायरी त्याच्या हातात येते आणि वेळ स्टार्ट होते. पहिलंच पेज येतं. पहिलं पेज असं त्याने एक पेज असतं आणि पेज असं तो पलटी करतो. पहिल्याच पेजवर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी रामदीन नावाचा त्याचा एक मित्र असतो. रामदीन नावाचा त्याचा रोजचा मित्र असतो आणि त्या पेजवर लिहिलं असतं, रामदीन उद्या एक लॉटरीचं तिकीट खरेदी करणार आहे आणि त्याला 1 करोडची लॉटरी उद्या लागणार आहे. हा ज्यावेळेस ती बघतो, 1 मिनिट विचार करतो, 1 करोडवरती किती शून्य आहे हे त्या रामदीनला कळत नाही. त्याला 1 करोड कशाला पाहिजे? 1 करोडवरती किती शून्य असतात हे त्या रामदीनला कळत नाही. मग त्याला 1 करोड कशाला पाहिजे? तो खाली लिहितो, रामदीनला लॉटरी लागू. उत्तर सगळ्यांनाच माहिती. नीट लक्षात घ्या का, मी मगाशी सांगितलं, जसा विचार करणार तसंच घडणार. नीट लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत का आपण आपल्या आयुष्याचा एक उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दृष्टीने आलेलो आहे. तो त्या ठिकाणी लिखतो, रामदीनला लॉटरी लागू नाही. असं झाल्यानंतर सेकंड पेज येतो. सेकंड पेज परत उलटला जातो. सेकंड पेज उलटल्यानंतर त्या ठिकाणी येतं, तुझा रोजचा उठणारा बसणारा मित्र माधव उद्या इलेक्शन मध्ये त्याला तिकीट मिळणार आहे. तो आमदार देखील होणार आहे आणि आमदार नंतर तो मंत्री सुद्धा बनणार. तो म्हणतो, त्या माधवला गल्लीत कोणी उच्चार का? तू डायरेक्ट आमदार तर मंत्री. नंतर तू लाल दिवस गाडीत फिरायला लागला तर मलाच विचारणार, तो आमदार बनू नाही. तिसरा पेज येतो. तिसऱ्या पेज मध्ये येतो, तुझा छोटा भाऊ शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे आणि अमेरिकेमध्ये तो फार मोठा एम्पायर उभा करून मोठा बिझनेसमॅन होणार आहे. तो म्हणतो, तो जर तिकडे गेला तर मला कोण विचारेल, पण तो अमेरिकेला जाऊ नाही. असं 1, 2, 3, 4, 5 करता करता 9 पेज उलटले जातात. 10वं पेज त्याला थोडंसं ब्लँक दिसतं आणि त्याच्यात लिहिलं असं, तुमचं भविष्य लिहायचं राहिलं ते लिहा.
मग आपलंच घ्यायचं राहिले. मग त्यावेळेला तो पेन घेतो आणि पेन लिहायला घेणार, वेळ संपलेली असते. डायरी महाराजांकडे परत निघून जाते. सांगायचं तात्पर्य ह्या कथेतून हेच, आपल्याला आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे ह्या कथेतून बोध घेण्यासारखा एकच आहे, दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा, कोण काय करतं याचा विचार करण्यापेक्षा, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्यावरती वेळ घालवण्यापेक्षा, शेजारी पाजारी त्यांचं काय चाललंय हे बघण्यापेक्षा, अदर कंपन्यांचं काय चाललंय ते बघण्यापेक्षा आपल्याला काय करायचं याच्यावरती वेळ द्या. आपला भविष्याचा विचार आपल्यालाच करायचा आहे. आपलाच नेटवर्क आपल्यालाच उभा करायचा आहे. आपला बिझनेस आपल्यालाच उभा करायचा आहे. पैसे सुद्धा आपल्यालाच हवे. म्हणून आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर इतरांचं भलं होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या विचाराने ज्या दिवशी तुम्ही मार्केटला जाणार, एक गोष्ट लक्षात घ्या, ते परमेश्वराने तुम्हाला असं बनवलंय का ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्या कुणामध्येही नाही. ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्या कुणामध्येही नाही. नीट लक्षात घ्या. तुमच्यासारखा थंब म्हणजे याचा अर्थ याच्यावरती जी रेषा आहेत त्या रेषासारखा सेम मॅच असणारा एक व्यक्ती सापडेल नाही. तुमच्यासारखा एकही व्यक्ती सापडणार नाही या जगात. म्हणजे सिस्टम तिथून ऑपरेट होती. ती सिस्टम इतकी प्रॉम्प्ट आहे की तुमच्यासारखं नॉलेज कुणालाच नाही. परंतु आपण अशा इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी फक्त लोकांचं कल्याण, कल्याण आणि कल्याण. आणि ते आरोग्याच्या दृष्टीने असू द्या. आपण 3 मार्च 2016च्या अगोदर विचार केला होता, जे प्रोडक्ट देणार ते लोकांच्या गरजेचे असतील, त्याच्यामुळे लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. अशी इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी देऊ तर लोकांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे. आणि अशी इंडस्ट्री उभा करू जेणेकरून सक्षम भारत निर्माण झाला पाहिजे. म्हणून अशासाठी आपल्याला काम करायचे. एक रोजगार निर्मितीचं कार्य, एक चांगलं आरोग्य निर्मितीचं कार्य, एक चांगला भारत देश तयार करण्याचं कार्य या समर्थ सक्सेस लाईफच्या माध्यमातून, या डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्ण करायचे. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी भविष्य घडवायचंय. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचंय. त्या दृष्टिकोनातून तयार करा. नीट परत लक्षात घ्या, एक चिमणी सुद्धा तिचा मेंदू किती असेल हिचा विचार करा. ती सुद्धा स्वतःचं घर वाढवण्याचं, स्वतःच्या पिलांना आधार देण्याचं एवढा विचार जर ती करू शकते. तिला बोलता येत नाही, तिला माहिती नाही मला उद्याचं दाना पाणी सुद्धा कुठे असेल हे माहिती, ती सुद्धा तेवढा विचार करू शकते. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारची कुठलीही अडचण येऊ नये, कुठलीही दोषी त्यांना लागू नये. पण आपली एक बाप या नात्याने, मुलगा या नात्याने, काही असू द्या, आपण त्यांचे पालन पोषण करणारे आहोत. त्या नात्याने आपली सर्वांची जबाबदारी आहे. या ठिकाणी सगळ्या माता भगिनी सर्व आहेत. आपल्या प्रत्येक जण या ठिकाणी आहे. तुमच्यावर सुद्धा तुमच्या कुटुंबाची, मुलांची, फॅमिलीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम बनलं पाहिजे. सक्षम बनलं पाहिजे. आपण म्हणतो ना आत्मनिर्भर भारत. आपल्याला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे. म्हणून समर्थ सक्सेस लाईफ करायचं. स्वाभिमान गहाण ठेवण्यासाठी नाही, स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे. कोणाकडेही आपल्याला 1 रुपया मागायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. उलट आपल्याला लोकांना देता आलं पाहिजे. आपल्याला लोकांना देता आलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला अध्यात्मामध्ये सुद्धा एक सांगितलं जातं, परमेश्वराकडे आपल्याला काय हवंय हे मागू नका. परमेश्वराकडे आपल्याला काय हवंय हे मागू नका. परमेश्वराकडे हे मागा, मला लोकांना काय देता येईल त्याचा विचार करा. जर तुम्हाला भरभरून जर आर्थिक मदत करायची असेल तर परमेश्वर तुम्हाला मोठा भांडार भरून देईल. कारण तेव्हाच तुम्ही सक्षम व्हाल लोकांना मदत करण्यासाठी. असं आरोग्य देईल तर तुम्ही हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकाल. या पद्धतीने आपल्याला काम करायचे. आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा, आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस आहे. असा विचार करून आपल्याला बाहेर पडायचे. आपल्याला नेटवर्क फार मोठे बनायचं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मागे सांगितलं, 20 डायरेक्ट करा. ही फर्स्ट जनरेशन. त्याची 20x20 सेकंड जनरेशन 400 लोकांची टीम होते. आणि 400 × 20 8,000 लोकांचं नेटवर्क करतं. एकदाच आयुष्यात थर्ड जनरेशन पर्यंत काम करा. आयुष्यात पैसे एवढे येतील सचिन सरांच्या भाषेत, समर्थ सक्सेस लाइफ में पैसा बाकी, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
मग जर त्या ठिकाणी सचिन सर करू शकतात, संदीप सर करू शकतात, या ठिकाणी प्रशांत सर सावंत सर करू शकतात, या ठिकाणी मोहसिन सर करू शकतात, महेंद्र सर करू शकतात, या ठिकाणी ऑल दीपा मॅडम सारखे सगळे करू शकतात, तर आपण का नाही करू शकत? या ठिकाणी सगळेच डायमंड आहात. सगळ्यांना पुढच्या वर्षी मला या ठिकाणी डायमंड मध्येच बघायचं. पुढच्या वर्षी उद्याचं सेलिब्रेशन आपलं होणारच आहे. 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण 11व्या वर्षी या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती एक डायमंडचं लेबल घेऊनच स्टेजवर आला पाहिजे. एक वर्षाला मी एवढं टीम बनवणं फार अवघड नाही, पण जे विचार केला 1001% ते घडणार. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला एक सांगतो. या ठिकाणी मी महेंद्र सरांना आमंत्रित करतो, तर तुम्ही स्वामींच्या आशीर्वादासाठी एकदा समर्थ सक्सेस लाईफ म्हणायचं, तुम्ही म्हणायचं विजयी भव. विजयी भवाचा अर्थ मी तुम्हाला नव्याने सांगण्याचा आवश्यकता नाही, यशस्वी व्हा.